सुशिक्षित पाहिजे आणि ते गरिबाचे प्रश्न मांडणारे नेता पाहिजे, खाणारे नेते नाही पाहिजे. जसा निराला बाजार तसा होता 25 वर्षापासून तसाच. महाराष्ट्रातले घाणेरडं राजकारण चालू आहे. वंचितचा खासदार जर निवडून आला तर मी 100% सांगतो की विकास होईल. यहाँ पे कोई कानून नहीं औरंगाबाद में. कृषी प्रधान देश असून सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष जो देईल त्यालाच आम्ही मतदान करणार. जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकर भरती होती ते आमदार खासदारांना पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. संभाजीनगरमध्ये आज जर काही प्रश्न असेल तर पाण्याचा प्रश्न आहे. असा MP आपल्याला पाठवला पाहिजे जे तिथे बोलता आलं पाहिजे. डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात ते औरंगाबादमध्ये काहीही झालेलं नाही. आणि मतदार झाले हौशी आजच्या परिस्थितीला त्याची ते ज्याच्याकडून माल भेटाल त्यालाच तिकीट देतात ना, ते गरीबाला थोडी देतात ते. तर फक्त 53 दिवस वर्षभरातले पाणी येतं नळाला आणि 365 दिवसाचा टॅक्स भरावा लागतो. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे, या दौऱ्यामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे. तिथल्या मतदारांशी थेट आपण संवाद करतो आहे. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांची भूमिका हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक त्या लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन आपण ते हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या आपण आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथले जे मतदार आहेत काही या ठिकाणी आहेत त्यांच्याबरोबर आपण थेट संवाद करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूनी, तिन्ही बाजूनी प्रत्येकजण आपापली भूमिका मांडतो. खरं तर लोकसभा निवडणूक ही देशातली सर्वोच्च निवडणूक आहे आणि सर्वोच्च निवडणूक आहे देशाची. आणि त्याच्यामुळं या निवडणुकीमधून आपल्या देशाचं धोरण ठरवणारं सरकार कोणतं असेल हे ठरवण्याचा अधिकार मतदार राजाला आहे. पण हा मतदार राजा फक्त निवडणुकीपुरता आठवण होते आणि तेवढ्यापुरतं चर्चा दुसरीकडे डायव्हर्ट होतात. मतदारांचे नेमके काय प्रश्न आहेत त्याविषयी कोणी बोलत नाही. आम्ही नेमकी त्याच प्रश्नावर चर्चा करतोय. तुम्हाला या लोकसभा मतदारसंघामध्ये, औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये नेमकं काय प्रश्न या ठिकाणी दिसतात? या ठिकाणचे प्रश्न म्हणजे साहेब, गेले 15 ते 20 वर्षापासून समांतर जलवाहिनीचा प्रश्न जो आहे तर तो आतापर्यंत मार्गी लागलेला नाही. कारण की आज शहरामध्ये नवीन औरंगाबाद जे आजूबाजूला शहर वाढलं त्या ठिकाणी पाण्याचा इतका त्रास आहे. बंधू भगिनींना, बायांना कमीत कमी टँकरनं पाणी पुरवलं जातं. आज तुम्ही पाहशाल जिल्हा परिषदच्या आसपासच्या गाव आहेत त्यांना पाणी नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जो खासदार पाहिजे त्यांनी रोजगार निर्मिती केली पाहिजे. हो, खासदारचं म्हणजे गल्ली बोळाचं काम नाही, महानगरपालिका जाऊन बसायचं काम नाही. तर खासदार हे सार्वभौम जे आहे तर देशाचं ही ठरलं जातं. त्या ठिकाणी देशामध्ये कुठलीही स्कीम राबवायची तर त्या ठिकाणी नोंद केलेली एक शब्दाची आपल्या ते खासदार ज्यांना माहीत आहे तर एक जो खासदार तिकडे जे बोलणार, जे मुद्दा मांडणार तर तो तिकडे लिहिला जातो आणि तीच पूर्ण स्कीम पूर्ण देशामध्ये राबवली जाते. त्यासाठी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पद्धत जी असली चालू आहे ती बंद झाली पाहिजे. कारण की कामगाराचा हमी नाही जीवाची. ठेकेदार आपला हे करतात, कॉन्ट्रॅक्ट घेतात, तिकडून 1000 रुपये रोजाने घेतात, इकडं 500 रुपये रोज देतात. कामगारांसाठी धोरण ठरवलं पाहिजे देशभर. कामगार, हा मग तेच सांगतोय ना. तर कामगारासाठी धोरण असलं पाहिजे. इथले जे उद्योग बंद पडलेले त्या ठिकाणी आपल्या खासदारांनी, येणाऱ्या खासदारांनी ते उद्योग आणले पाहिजेत. कारण की खासदाराचं बाकीचं महानगरपालिकेचं काम नाही आहे तर खासदाराचं दिल्लीतलं काम आहे. तर म्हणून इकडं कामगाराचं धोरण ठरवले पाहिजे की खासदारांनी पाणी प्रश्न मिटवले पाहिजे. बस हे महत्त्वाचं आहे.
बरेच मुद्दे काकांनी उपस्थित केलेले आहेत. म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे शहरातल्या खेड्यातल्या, त्याचबरोबर उद्योग आणि रोजगाराचा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तुम्हाला काय वाटतं, कुठले प्रश्न आहेत? आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे हा आता लोकसभेचा निवडणूक आहे, यामध्ये भावी खासदार ठरणार आहे. खासदार हा दिल्लीचा पार्लिमेंटचा मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संसदीय सदस्य असतो आणि याच्यावर अवलंबून असतं विकास कोणत्या प्रकारे करायचा. आजच्या महागाई बेकारी वाढलेली आहे देशामध्ये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यात मुलांना रोजगार नाही. शिक्षणाचे काही जे आता तुम्ही म्हणतात ना बाधिकरण हे झालेलं आहे, ते शिक्षण मिळत नाही खेड्यापाड्यातल्या लोकांना. त्याची गुणवत्ता त्यांनी तपासली पाहिजे. आणि पाण्याचा प्रश्न आत्ताच आपल्या शिरसाट साहेबांनी सांगितलं, पाण्याचा खरंच गंभीर प्रश्न आहे. औरंगाबादमध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आजच्या लोकांची परिस्थिती भयानक आहे. आणि औरंगाबादला आजच्या 8-10 दिवसानंतर पाणी आल्यानंतर महिलांनी काय करायला पाहिजे. आणि विजेचा प्रश्न, वीज हा कधी कधी 8 दिवसातून 2-4 दिवस विजेचा प्रश्न हा खंडित केला जातो. वीज तुम्हाला काय वाटतं दादा, काय प्रश्न आहेत इथं? आम्हाला काय प्रश्न आहे, गरीब हटाव करावा, आमचा प्रश्न हाच आहे. गरीबाला काहीच नाही ना, सवलत काय आहे आपल्याला, काहीच आता नाही. किती दिवस गरिबी हटावचा नारा द्यायचा आपण? पण नाही, करायला पाहिजे सरकारनं. करत नाही सरकार. काही सरकारनं काय केलं 10 वर्षामध्ये? काहीच नाही केलं. काय केलं सरकारनं? पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. मला सांगा तुम्ही. मला काय म्हणायचं नाही, आजच्या परिस्थितीला हे बाबासाहेबांनी संविधानाचा एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराच्या रूपानुसार जो काही लोकसभेचा खासदार ठरणार हे लोकांच्या मतावर अवलंबून आहे. आता भावी खासदार कोण होणार हे काही आपण सांगू शकत नाही. काँग्रेसचा होणार का, भाजपचा होणार का, शिवसेनेचा का, कोणचा. परंतु कुठलाही देशाचं सरकार निवडून आलं तर हे विकासात्मक दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. ईडी हे कुठल्याही प्रकारे त्यांनी लावले नाही. प्रत्येकाच्या मांडीखाली ढोंगाखाली अंधार आहे. प्रत्येक देशातले राजनीती भ्रष्टाचारी. गोरगरीब हा आज गोरगरीबच आहे. सर्वसामान्य जनता सुखी नाही कोणत्याही सरकारमध्ये. तर यांनी पारदर्शक बाबासाहेबांच्या संविधानातून पारदर्शक सरकार चालवावं. पारदर्शक सरकार चालवावं, ईडी CBIचा वापर करू नये असं यांचं मत आहे. पण ज्यांचं खरंच चुकतंय तिथं केला पाहिजे, नाही का? दुसरे आता तुम्ही हे सगळे प्रश्न उपस्थित केलेत, पण हे प्रश्न सोडवण्याची धमक आता तुमचे तर लोकप्रतिनिधी 3-4 उभे आहेत, म्हणजे असे अनेक उभे आहेत, पण आता प्रमुख 3 आहेत इथं. म्हणजे शिवसेना उबाटा गटाचे आहेत, शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि MIMचे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कोणाला संधी दिली पाहिजे किंवा कोण होऊ शकतो तुमच्या औरंगाबादचा खासदार? नाही, औरंगाबादचा खासदार साहेब असं कारण की काय मी एकट्याने सांगून काही होणार नाही, एकट्याने नाही, पण तुम्हाला एक परसेप्शन असतं नाही बुवा, याची चर्चा आहे, त्याची चर्चा आहे. एज्युकेटेड असला पाहिजे कुठला बी उमेदवार. कारण की तो जो निवडून जाणार तर त्यांना दिल्लीचं पूर्ण अभ्यास आपलं कार्याचं ज्ञान असलं पाहिजे. स्कीम समजलं पाहिजे. आता इथलं आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्हाला तसं अगोदर सांगितलं मी. पाण्याचा प्रश्न, आरोग्य प्रश्नाची आपली चर्चा झाली. आता आपल्याला कोण उमेदवार असा फक्त सुशिक्षित आणि एज्युकेटेड उमेदवार तिकडे गेला पाहिजे, फक्त एवढंच म्हणणं आहे. बाकीचं कुठलं हवा कुणाची? आता हवा सध्या कोणी कोणाला सांगू शकणार नाही. कारण का तुम्ही प्रत्येक मतदान जागरूक आहे आणि मतदार झाले हौशी नवशे गवशी. आजच्या परिस्थितीला पहिली जे विकासाकडे लोक बघायची माणूस काम चांगला करणार. आता कसं आहे, आता त्याच्या फक्त चांगुलपणाकडे लोक बघतात. आजच्या पार्टीला उद्याच्या पार्टी तिकडं मतदान, जो जागरूक मतदान, ज्याला चांगल्या प्रकारे बहुमतानं मतदान होईल तो खासदार त्या जागरूकपणे मतदान केलं पाहिजे असं म्हणतात. बरोबर आहे. खरं मी तेच सांगितलं ना, महागाई खूप वाढली. हो, गॅसचे भाव कुठे 100 रुपये देतात तर हजारो रुपये जमा करून घेतले. मला सांगा, आता जागरूकपणे मतदान केलं पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर, पण आपण मतदान करून आपला जो उमेदवार आहे तो राहील तिथपर्यंत गॅरंटीच राहील नाही. तोडफोड राजकारण कसं बघताय? राजकारण बघा, याच्यापूर्वी 20 वर्षापूर्वी खैरे साहेबाला लोकांनी भरभरून मतदान दिलं, भरभरून निवडून दिलं. 25 वर्ष 20 वर्ष खासदार राहिले. लोकांनी त्यांच्या पाठीमाग विकासाची दृष्टिकोन त्यांनी त्या पिरियडमध्ये विकास करायला पाहिजे होता. वास्तविक पाहतात आता हे जे 50 वर्षाच्या काळामध्ये मेट्रो सिटी वगैरे तुम्ही आता म्हणतात, जलमंत्री म्हणतात, त्यावेळेसच व्हायला पाहिजे होतं ना.
आता हे जलीलला फक्त आमची एक किमया आहे की बाबा प्रकाश आंबेडकरचा आशीर्वाद जलील साहेबाला लागले म्हणून आता हे खासदार झाले. यांच्या काळात जो काय 10-20% विकास झाला असेल तो लोकांना जर मान्य असेल तर त्याप्रमाणे त्यांना मतदान करेल. किंवा आता येणारा खासदार समजा वंचितचा जरी होता, लोकांनी जर वंचितला निवडून दिला बहुजन, तर याच्यापेक्षा चांगला खासदार कोणताच नाही. कारण वंचितचा खासदार जर निवडून आला तर मी 100% सांगतो तो विकास होईल. विकास होईल असतो म्हणतो. कारण गरीबातला गरीब माणूस त्याला सर्व विकासाची जाणीव असते, गरीब जाणीव असते. त्याला जाणे असंच आपण आणखी काही मतदारांशी बोलूया, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहेत, काही नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. सध्या निवडणुकीचं वातावरण एकदम शिगेला पोचलं आहे. प्रचार जोरात आहे. जसं उन्हाळा जाणवतोय तसं प्रचारसुद्धा जोराचा आहे, कडक आहे. काय परिस्थिती सध्या? परिस्थिती म्हणजे आता इलेक्शनबद्दल जर बोलायचं तर आत्ताच खैरे साहेबांनी सुद्धा त्यांचं हे मांडलं की मुस्लिम लोकांनी काय करायला पाहिजे काय नाही. म्हणजे मला म्हणायचं हे, या लोकांना इलेक्शनच्या वेळेसच ह्या सगळ्या गोष्टी का सुचतात, बरोबर आहे. आणि इलेक्शनच्या वेळेसच जे जात पात सगळ्या गोष्टी निघतात, मग त्यावेळेस सगळे एकत्र येतात. युनिटी जी असते ती एकत्र येते. म्हणजे ही जर युनिटी एकत्र पहिल्यापासून जर सारखी असेल तर ह्या इलेक्शनच्या वेळेस अशा भानगडी होणार नाही. काय प्रश्न सध्या काय आहेत? म्हणजे आता तुम्ही एक सामाजिक एकतेचा विषय तुम्ही आत्ता छेडला आहे, पण याच्यासोबत आणखी काय विषय आहेत की जे छत्रपती संभाजीनगर या शहरात म्हणा, या लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणा, काय विजन असलं पाहिजे? जनतेला काय प्रश्न भेटतात? ॲक्च्युली सर 25 ते 30 वर्ष झाले औरंगाबादमध्ये डेव्हलपमेंट नाहीच. जसा निराला बाजार तसा होता 25 वर्षापासून तसाच आहे. औरंगाबादला कॅबिनेट मिनिस्टर नव्हता आतापर्यंत, आता एक कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आता हे रोडचे थोडेफार काम सुरू झालेले आहेत, परंतु डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात ते औरंगाबादमध्ये काहीही झालेलं नाही. कुठल्याच प्रकारचं डेव्हलपमेंट्स नाहीत औरंगाबादमध्ये, ना MIDCमध्ये, ना सिटीमध्ये, ना पाण्याचा प्रश्न मिटत आहे, कुठलाच प्रश्न मिटत नाही. पण आता मग आपल्याला तर उमेदवार तर निवडायचा आहे, संसदेमध्ये पाठवायचा आहे, जो इथल्या प्रश्नांना आवाज देऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं कोण उमेदवार योग्य राहील? नाही, आता ते तर मी नाही सांगू शकत तुम्हाला की मी कुठल्या उमेदवाराला हे करेल, परंतु उमेदवार कसा आहे, थोडासा वेल एज्युकेटेड पाहिजे पहिली गोष्ट. ठीक आहे, त्याला एक तर नॉलेज पाहिजे, शिकलेला पाहिजे. आता जलील थोडे शिकलेले हे होते खासदार, परंतु त्यांनी सुद्धा काही काम केले नाही केले आता ते जनतेला माहितीच आहे, मला सांगायची गरज नाही वेगळी. मला असं वाटतं की थोडेसे जे युवा पिढी असते त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. त्यांना सपोर्ट करायला पाहिजे असं म्हणतात. आणखी काही तरुण आहे माझ्यासोबत. सध्या निवडणूक आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची. काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती तर मला इतकं माहीत नाही आहे. कुणाचा प्रचार कुणाचा जोरात आहे इथे? चालू कुठला उमेदवार योग्य वाटतो? या जिल्ह्यात हां, इथं आता लोकसभेसाठी आपले खासदारसाठी हो. इम्तियाज जलील साहेब. दादा, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. काय सध्याची परिस्थिती इथली? परिस्थिती काय सांगावं आता, सगळे आपल्या आपल्या याच्यावर आहे लागलेले. मतदार राजाचं काय म्हणणं आहे? मतदारच काय म्हणणं आहे, मतदार फक्त ते म्हणते बाबा आम्ही आमचे कामं करू, तुम्ही आमच्याकडे बघा. तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो? मला तर वाटतं की खैरे साहेबच येतील. खैरे साहेब येतील. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आणि काही तरुण युवा पिढी आहे, काही मध्यम वयीन आहेत, काही सगळे सहकारी आहेत इथले, आणि त्यांच्याबरोबर आपण लोकसभा निवडणुकीच्या या सध्याच्या परिस्थितीवर बोलणार आहे. मला सांगा, निवडणूक म्हटलं, नमस्कार, निवडणूक म्हटलं की
सगळेजण मतदाराकडे येतात, पण मतदार जो आहे तो त्याच्या प्रश्नांविषयी आवाज करताना दिसत नाही. तो बोलायचं म्हटलं, आम्ही आता 100 लोकांना विचारतो, त्यातले 15-20च लोक बोलतात. म्हणजे इतका फरक आहे. का बोलत नाही मतदार हा प्रश्न आहे. त्याचे प्रश्न मांडायला सुद्धा तो तयार होत नाही. म्हणजे मतदान तुम्ही कोणालाही करा, तो तुमचा अधिकार आहे, पण किमान आपले प्रश्न तर मांडूयात. देशातली सर्वोच्च निवडणूक आहे ही. काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं ह्या निवडणुकीला आपण कसं आहे की देशाचा प्रश्न आहे, म्हणजे सेंट्रली केंद्र शासन असो, राज्य शासन असो, कुठलंही सरकार आलं तरी त्या पद्धतीने एक विकास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अखंड सरकार यायला पाहिजे. जसं की 5 वर्षी एक सरकार पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचं चाललं पाहिजे. जर 2-2, 2.5-2.5 वर्ष का मागं जर इतिहास पाहिलं तर असं चालतं, कारण की पूर्ण बहुमत मिळत नाही एखाद्या पक्षाला. तर संपूर्ण बहुमत मिळणं हे इम्पॉर्टंट आहे. दुसरा पॉईंट आहे की देशाच्या विकासासाठी आत्तापर्यंत जो अनुभव किंवा जे नेते आपण पाहिले त्यामध्ये मला असं वाटतं सध्या तरी नरेंद्र मोदी यांच्या याला कॉम्पिटिशन असा कुठलाच नेता राजकीय किंवा जागतिक लेवलवरती नाही. तर मला तरी असं वाटतं की सेंट्रल लेवलला किंवा देशाला मोदीजींची गरज आहे. तर 400 पार व्हायला पाहिजे पुन्हा. मोदी सरकारची गरज आहे म्हणतात. तुमचं काय दादा मत आहे सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं? मताचं काय आहे, सध्या परिस्थिती लई बिकट चाललेली आहे. महाराष्ट्रात लई घाणेरडं राजकारण चालू आहे. सगळ्या फाटाफूट झालेली आहे. आता कोणावर विश्वास ठेवायचं कोणावर नाही हे काही बोलताच येत नाही. आता बघू, आता इलेक्शन आलेत जवळ 13 तारखेला. काय वाटतं आता तुम्ही फाटाफुटीच्या राजकारणावर बोलताय, पण निराशा आहे का लोकांमध्ये या संदर्भात? निराशा तर बरीच आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींवर निराशा? एक तर महागाई वाढलेली आहे, सगळं भाव कमी होत नाही, काही नाही. बरं, विकासाची परिस्थिती काय? विकास तर भरपूर होऊ लागले. विकासाचं काही हे नाही आहे एवढं, पण दुसरी गोष्ट पण लक्षात ठेवायला पाहिजे ना. दुसरी म्हणजे कोणती? पब्लिक, गरीब लोकांचे हाल होऊ लागलेत. ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बरं. तुम्हाला काय वाटतं आता काय परिस्थिती? बोलला ना भावानी बोलला ना आता काहीतरी. सध्या हवा कोणाची आहे इथं छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार? खैरे साहेब. हवाचं तर काही बोलू शकत नाही आपण. हवा सगळ्यांचीच आहे इथं. हवा सगळ्याचीच आहे. खैरे साहेबांची. खैरे साहेबांची. काय परिस्थिती इथली सध्याची? परिस्थिति ऐसी है औरंगाबाद में हमारे पास कि जैसे कि सरकार किसकी भी आओ, इससे हमको फ़र्क नहीं पड़ता, लेकिन यहाँ पे एजुकेशन, स्कूल, कॉलेजेस, दवाखाने, हॉस्पिटल, यहाँ पे एक घाटी हॉस्पिटल है. कब से जब छोटे थे जब से देख रहे हैं कि घाटी हॉस्पिटल, इससे अलावा कोई गवर्नमेंट का हॉस्पिटल ही नहीं औरंगाबाद में. तो हम ये चाहते हैं कि खासदार चाहे इम्तियाज़ जलील आओ या खेरे आओ या जो नया बंदा करा, कोई भी आओ बंदा, हमको इससे कुछ लेना देना नहीं है. लेकिन हमारे को यहाँ पे एजुकेशन, बच्चे पढ़े लिखे जॉब लेते थे, बच्चे घूमते. औरंगाबाद में नशा है, दारू पीते लोग, रोडों के ऊपर दारू पीते, नशा औरंगाबाद में रोडों के ऊपर करते, मर्डर होते, ये होते. लेकिन यहाँ पे कानून चाहिए, स्ट्रिक्ट कानून. भाई बगैर हेलमेट के लोग चल जा रहे. आप दूसरे सिटी में चल जाओ, पूना में हो गए, मुंबई में हो गए, बगैर हेलमेट के लोग निकलते नहीं. यहाँ पे कोई कानून नहीं औरंगाबाद में. बगैर ट्रैफिक के लोग 2 व्हीलर चल जाते, बगैर लाइसेंस के चल जाते, कोई टेंशन नहीं है. बस यहाँ पे चाहिए बस सरकार किसकी भी खाली एजुकेशन, पढ़े लिखे सब ये होना चाहिए. बस डेवलपमेंट होने की डेवलपमेंट होना ज़रूरी है यहाँ पे. डेवलपमेंट करने वाला चाहिए. डेवलपमेंट करना कौन चाहिए. कौन लगता है कौन करेगा डेवलपमेंट जैसे कि इम्तियाज़ जलील थे, वो एजुकेटेड पढ़े लिखे हैं. अब जैसे कि आप देख लो, कोई भी अपने जो राजकारण में खड़े हुए औरंगाबाद महाराष्ट्र है, तो कौन सा बंदा पढ़ा लिखा है मेरे को बता दो आप. तो वो बंदे में स्किल्स है कि ये बंदा खुद ऑलरेडी इसमें था, टीवी चैनल में भी था, पढ़ा लिखा, इन्होंने भी थोड़ा बहुत करा हुआ है. लेकिन भाई सरकार, वो बंदा एजुकेट पर्सन आना चाहिए औरंगाबाद में, ये बोलने का मतलब है मेरा. एज्युकेटेड पर्सन पाहिजे. अजून काही नागरिक आहेत? दादा, सध्या काय परिस्थिती इथल्या लोकसभामध्ये? सध्या सध्या भुमरे साहेब येतील असं वाटतंय. उमरे साहेब येतील असं वाटतं. काय परिस्थिती, कशामुळं, काय कारण काय आहेत विजय होण्याची? छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आणि नागरिकांच्या, म्हणजे खास करून मतदारांची जी भूमिका आहे ती जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. जागर लोकशाहीचा आपण महाराष्ट्र दौरा करतो आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये आता बऱ्याच संख्येनं इथले
मतदार आपल्या सोबत आहेत. प्रत्येकाकडे मी येतो. तुमची भूमिका खरं तर महाराष्ट्राला जाणून घ्यायची आहे. म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठले प्रश्न, कारण निवडणुकीच्या काळातच या प्रश्नांची चर्चा होते, परंतु मतदार हा कधी फारसा बोलत नाही, ऐकण्याचं काम करतो. या नेत्याचं भाषण आहे, त्या पदाधिकाऱ्याचं भाषण आहे, आपण ऐकतो. खरं तर या काळामध्ये मतदारांचं नेत्यांनी ऐकलं पाहिजे, असा हा काळ आहे. कारण आपण मतदान देऊन आपला उमेदवार निवडतो आणि त्यामधून आपलं सरकार देशाचं बनतं, जे सरकार आपल्या देशाचं धोरण ठरवतं. म्हणून मतदारांनी बोलावं ही या कार्यक्रमाची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं या लोकसभा मतदारसंघातल्या? माझं वैयक्तिक मत असं आहे की मतदान जो सुशिक्षित आणि जो चांगल्या प्रकारे आपली बाजू संसदेत मांडू शकतो किंवा त्याला विशेष म्हणजे सामान्य जनतेचं जे आहे समस्याची अडचण, त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करणार. काय वाटतं कुठल्या समस्या आहेत या? समस्या रोजगार आहे, पुन्हा अजून नोकरशाही आहे नोकरीच्या बाबतीत, आणि जे सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण जे आपलं कृषीप्रधान देश असून सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष जो देईल त्यालाच आम्ही मतदान करणार. ह्या समस्या महत्त्वाच्या आहेत. रोजगार, शेती महत्त्वाचे विषय त्यांनी मांडले. तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाचा जो आहे संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न, त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. आणि शहरासहित बाकीच्या जिल्ह्यांना पण जे पाणी आज जायकवाडीचं धरणं आहे ते पाणी बाकीच्या जिल्ह्यांना पुरवतं आहे, त्या पद्धतीनं सर्व नियोजन होऊन समांतर जलवाहिनीचा जो विषय आहे, शहरांचे रस्ते, खड्डे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी चांगल्या पद्धतीनं मांडला गेला पाहिजे. इथून शहरामधून जे एअरपोर्ट आहे, एअरपोर्टवरून भारतामध्ये जाण्यासाठीची कनेक्टिव्हिटी, प्रत्येक स्टेटला जाण्यासाठीची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत. कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, फार महत्त्वाचा विषय. कारण कनेक्टिव्हिटी वाढली तर दळणवळण वाढतं, दळणवळण वाढलं की म्हणजे रोजगार, अर्थकारण वाढतं. तुम्हाला काय वाटतं? जे नोकरी ज्या आहेत याच्यामध्ये, नोकरीच्या ज्या संधी आहेत MIDCमध्ये, त्याच्यामध्ये जे सामान्य जे इथलचे होतकरू जे आहेत त्यांना मिळायला पाहिजे. परत जे महागाई वगैरे जे आहे त्याच्यावरती पण यांनी काहीतरी अंकुश लागला पाहिजे. अंकुश लागला पाहिजे. महागाई भेडसावते लोकांना. महागाई भेडसावते. तुम्हाला काय वाटतं? माझं वैयक्तिक मत असं आहे की जे नोकर भरती करतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकर भरती होती ते आमदार खासदारांना पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांना पेन्शन काय करायची? फार सटीक प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे. त्यांना जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवलं तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जो काम करतो कामगार त्याचं दुःख कळेल. त्याचं दुःख कळेल. तेच म्हणतं कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोरं जे काम करतात, गरिबाचे कोरोना काळात जे पोरांनी कामं केले त्यांना यांनी हाकलून दिलं कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवून. आमदार खासदारला कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवा ना, ते पण कामं करतात, त्यांना बी कळलं ना कॉन्ट्रॅक्ट बेसवर. त्यांच्याकडे प्रॉपर्टी एवढं 4-5 वर्ष एवढ्या प्रॉपर्टी वाढतात, याला गरिबाची काय घेणं नाही का? तुम्हाला काय वाटतं काका? माझं वैयक्तिक मत असं आहे, संभाजीनगरमध्ये आज जर काही प्रश्न असेल तर पाण्याचा प्रश्न आहे. त्या साहेबांनी जसं सांगितलं, पाण्याचा प्रश्न जो कोणीही उचलून लावेल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जाऊन सांगेल की बाबा औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, तो सॉल्व्ह करायचा आपल्याला. जसं काशी झालं, हे झालं, आता अयोध्या झालं, तसं औरंगाबादचं एक व्हायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे, तर जनता सुखी राहील असं मला वाटतं. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा. तुम्हाला कुठला प्रश्न? मला असं वाटतं की संभाजीनगर हा जो जिल्हा आहे त्याला कनेक्टिव्हिटी ट्रेनची जी इलेक्ट्रिकची केली ती सिंगल लाईन आहे आणि सध्या खूप लोड आहे आणि गेल्या 20-25 वर्षापासून त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे ते. आणि मुख्य प्रश्न पाण्याचा आहे. पाणी पण रोज नाही मिळालं तरी चालेल, पण 2-3 दिवसाआड तरी मिळालं पाहिजे. 8-10 फार दिवस उदारता दाखवताय तुम्ही नाही. पाण्याच्या बाबतीत 2-3 दिवसांनी मिळालं पाहिजे. 2 दिवसांनी तरी रोज मिळायलाच पाहिजे. रोज नको. आता ती सवय झाली. हक्क आहे, ठीक आहे, पण जर कधी कॅल्क्युलेशन केलं तर फक्त 53 दिवस वर्षभरातले पाणी येतं नळाला आणि 365 दिवसाचा टॅक्स भरावा लागतो. आणि हेच कंपॅरिझन मला वाटतं तुम्ही इतका महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राजकारणी जर आमचा हा व्हिडिओ बघत असतील, नेते जे धोरण ठरवतात, काय उदारता आहे बघा ना लोकांमध्ये. उदारता बघा. 2-3 दिवसात एकदा पाणी आलं तरी चालेल म्हणतायत. म्हणजे परिस्थिती किती भीषण आहे हे लक्षात घ्या तुम्ही. माझ्यासोबत काही तरुण आहे. तुम्हाला काय वाटतं, काय प्रश्न आहेत? कुठलं कॉलेज झालं आहे का काय? कॉलेजला सध्या मी. कॉलेजला का कसं बघतो या निवडणुकीकडे?
निवडणुकीकडे म्हणजे शहराला मुख्य मेन जे गरज आहे ती म्हणजे रोजगाराची. रोजगाराची गरज आहे. नवीन पिढीला रोजगाराची जी समस्या आहे ती भेडसावते, लक्षात घ्या. मला सांगा, हे प्रश्न जे आहेत, आता तुम्ही अनेक प्रश्नांचा उहापोह केला आहे, पण हे प्रश्न सोडवण्याची जी ताकद आहे, आता सध्या 3-4 पक्ष, अनेक अपक्ष असे उभे आहेत. कुणामध्ये वाटते की बाबा हा एक उमेदवार, बाबा याच्यामध्ये ताकद, याला जर समजा दिलं तर हे सरकार आलं तर आपले प्रश्न सुटतील? जो MP नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत हे सगळं जे आहे प्रकार इशू किंवा जे काय समस्या आहे ते पोहोचवेल, तो कॅन्डिडेट निवडून यावा अशी इच्छा आहे. तुम्हाला काय? खैरे साहेब करू शकतो. खैरे साहेब, तुम्हाला काय? काकांनी आता सांगितलं जो MP मोदी साहेबांपर्यंत जी, पण 2014 ते 19पर्यंत खैरे साहेब होते आणि केंद्रात मोदी साहेबांची सत्ता होती. विशेष म्हणजे केंद्रात कोणाची सत्ता हे महत्त्वाचं नाही आहे. MP शिकलेला पाहिजे, त्याला बोलता आला पाहिजे. 19 ते 24पर्यंत जलील साहेबांनी किती प्रश्न मांडले. मराठा आरक्षणाचा मांडला, धनगर आरक्षणाचा, शहराचा पाण्याचा 2-3 वेळा बोलले. तर जलील साहेब हा शिक्षित एक उमेदवार आहे आणि म्हणून असा MP आपल्याला पाठवला पाहिजे जे तिथे बोलता आलं पाहिजे. फक्त सरकार आपल्याला सुशिक्षित आणि शिक्षित उमेदवार पाहिजे. तुम्हाला सुशिक्षित पाहिजे आणि ते गरिबाचे प्रश्न मांडणारे नेता पाहिजे, खाणारे नेते नाही पाहिजे. कोण मांडे? गरिबाचे भरपूर नेते पण मग त्यांना चान्सच भेटत नाही ना. गरिबाला थोडी चान्स देतात ते. कारण गरीब मुलाला सांगतात बाबा काय बाबा म्हणून त्याला मग ते लढ निवडणूक हे त्याची ते ज्याच्याकडून माल भेटाल त्यालाच तिकीट देतात ना, ते गरिबाला थोडी देतात ते. फार सटीक प्रश्न तुम्ही उपस्थित करता. बरं, तुम्हाला काय? इम्तियाज जलील मांडतील असं वाटतं. तुमचं काय? सुशिक्षित उमेदवार. सुशिक्षित उमेदवार. सुशिक्षित उमेदवार आणि त्याचा प्रशासनावर जो अंकुश असतो त्याचा अंकुश पाहिजे. कारण प्रशासन हे जे येतं आता कोणालाच असं मानत नाही, जुमानत नाही. आणि ते जे प्रशासन जे आहे तर सुशिक्षित, आता जो एखादा मी एक सामान्य माणूस जे एखाद्या कार्यालयात गेलो तर माझं काम हे पटकन व्हायला पाहिजे. कारण ते सामान्य जनतेचं होत नाही, ते लवकर व्हायला पाहिजे. सध्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीवरती 2-3 गोष्टी आहेत, तर त्या खूप परिणाम करतील असं वाटतंय. ते म्हणजे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा एक आहे. नंबर 2, जे महाराष्ट्रात जी काही तोडफोड झाली त्या संदर्भामध्ये नाराजी कुठंतरी दिसते आहे, लोकांना ते आवडलं नाही. हे 2 प्रश्न या निवडणुकीवर परिणाम करतील का? इथल्या परिणाम होणार आहे आणि बदल होणार आहे. तुम्हाला काय? नक्कीच होईल. नेते लोकांनी जर चांगलं काम केलं तर हे परिणाम होणारच नाही. प्रत्येकाला जर नोकर रोजगार जर भेटला हे परिणाम तोडफोड करणार नाही. प्रत्येकाला हाताला जर काम भेटलं तर हे कशाला रिकाम याच्या मागे भेटतील काम भेटल्यावर. तुम्हाला काय वाटतं? बदल घडेल. हे 2 प्रश्न परिणाम करतील परिणाम करतील असं सांगतायत. म्हणजे संभाजीनगरमधले हे सगळे मतदार आहेत आणि अतिशय स्पष्टपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. विकास असेल, रोजगार असेल, सरकारकडूनची अपेक्षा असेल आणि इथल्या लोकप्रतिनिधीबद्दलची पण त्यांची अपेक्षा आहे, तीसुद्धा त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. आपल्याला अशाच अनेक प्रतिक्रिया आपण लोकांच्या घेत राहतो आहे. वेगवेगळ्या विविध लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण जातो आहे आणि तिथल्या नागरिकांशी बोलतो आहे. आज आपण या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला काही महाराष्ट्र दौरा आहे फॉर द पीपल न्यूजचा, या दौऱ्यामध्ये आज आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये या नागरिकांशी बोललो, त्यांचे मतं जाणून घेतली, एक आढावा घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि ही सगळी वस्तुस्थिती आपल्या समोर आलेली आहे. यातून इथली जी निवडणूक आहे ही 2-3 विषयावरती निश्चितपणे टफ होईल. एक तर महाराष्ट्रामध्ये जी तोडफोड झालेली आहे त्याचा परिणाम निश्चितपणे दिसेल. मराठा आरक्षणाचं जे आंदोलन झालं त्याचा इथं परिणाम असेल आणि महागाई, रोजगार हे सुद्धा विषय या निवडणुकीच्या निमित्तानं या प्रचारामध्ये उमटताना दिसत आहेत. आणि विशेष करून शहराचा जो पाणी प्रश्न आहे हा मात्र केंद्रस्थानी आहे या लोकसभा मतदारसंघात. बाकी आमच्या जे काही नवनवीन व्हिडिओ बनत आहेत या आढाव्याचे ते त्याचे अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज,
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ.